श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2026मध्ये मकर संक्रांती कधी असणार आहे, यंदा मकर संक्रांती कशावर आलेली आहे, कोणता रंग वर्ज आहे, कोणती कामे आपल्याला या मकर संक्रांतीच्या पर्वकालामध्ये करायची नाहीत, त्यासोबतच या मकर संक्रांतीचा पुण्यकाल काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत. पण मकर संक्रांतीला चुकूनसुद्धा कुणालाच या ज्या 5 वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनसुद्धा द्यायच्या नाहीत, नाहीतर माता लक्ष्मी घर सोडून जाईल. तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या 5 वस्तू कोणत्या आहेत त्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर येत्या मकर संक्रांतीला या ज्या 5 वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत, अन्यथा देवी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल. आपल्या घरामधील लक्ष्मीची जी जागा आहे तर ती दरिद्रता अलक्ष्मी घेईल. तर बघा, बुधवारी 14 जानेवारीला यंदाची म्हणजेच 2026मधील मकर संक्रांती आली आहे. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यंदा सूर्याचं मकर संक्रमण हे बालकरणावर होत असून या संक्रांतीचं वाहन वाघ आहे, तर उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र धारण केले आहे, माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, जप, तप इत्यादी शुभकर्मे जी आहेत तर ती केली जातात. मकर संक्रांतीच्या पर्वकालामध्ये बघा, आपल्याला दात घासणे, कठोर बोलणे, गवत तोडणे, वृक्ष तोडणे किंवा गाई वासराची धार काढणे याविषयीची जी कामं आहेत तर ती आपल्याला वर्ज्य करायची आहेत. त्यासोबतच बघा, या मकर संक्रांतीच्या दिवशी दान आणि स्नान करणं याला खूप महत्त्व दिलं जातं. या बघा, त्यासोबतच या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात, त्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. फक्त या संक्रांतीच्याच दिवशी या वस्तू आपण कोणालाही द्यायच्या नाहीत. किंक्रांतीच्या दिवसानंतर तुम्ही रथसप्तमीपर्यंत याचं दान करू शकता. पण बघा, बऱ्याच महिला या संक्रांतीच्या दिवशी वाण म्हणून किंवा ओसा म्हणून काही वस्तू सुवासिनी स्त्रियांना देत असतात किंवा त्याला एक प्रकारचं बघा, काही वस्तू काहीजण लुटत असतात, म्हणजेच दान करत असतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला या काही ज्या वस्तू आहेत ते देणं किंवा या दिवशी दान करणं जे आहे तर ते टाळायचं आहे. तर 20 ते 30 डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि यंदा ते 21 डिसेंबरला सुरू झालेलं आहे. तरीही बघा, काही भागांमध्ये या मकर संक्रांतीच्या सणाला उत्तरायणसुद्धा म्हटलं जातं. काही भागामध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण मकर संक्रांती किंवा संक्रांती म्हणून साजरा केला जातो. सूर्याचं उत्तरायणमध्ये असणं म्हणजेच आपल्याला मोक्षप्राप्तीची दारे उघडी आहेत असं म्हटलं जातं. म्हणूनच तर बघा, महाभारतातील पितामह भीष्म शेकडो बाणांच्या शय्येवरती जखमी होऊन पडले होते. तरी देखील मृत्यूशय्येवर असताना त्यांनीही स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायण सुरू होण्याची वाट बघितली होती, कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून. आणि अशा या धार्मिक महत्त्व असलेल्या या दिवशी बघा, आपल्याला दानधर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला ते उपयोगी पडेल. पण दान करताना यामध्ये काही वस्तू संपूर्णपणे वर्ज्य आहेत आणि यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू. सणवार म्हटलं की आपल्या घरातील स्त्रिया बघा वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत असतो, पण त्या वस्तूमध्ये आपण झाडू हा अजिबात खरेदी करायचा नाही, कारण झाडूला आपण साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानतो. पण तो खरेदी करण्यासाठी आश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यातील जो शुक्रवारचा दिवस आहे तर तो तुम्ही निवडू शकता. हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. पण मकर संक्रांतीला झाडू अजिबात खरेदी करू नये, कारण आपण या दिवशी झाडू खरेदी केला तर त्या व्यक्तीला आपण याची किंमत म्हणून पैसे देतो.
रोख रक्कम देत असतो. म्हणजे आपल्याकडची लक्ष्मी जी आहे तर ती आपण त्या व्यक्तीला देतो. आणि आपण झाडू खरेदी केला की ही पहिली चूक तर आपण केलीच, आणि त्याची किंमत मोजली पैशामध्ये ती दुसरी चूक केली. कारण पैसा, धनसंपत्ती ही देखील एक प्रकारची आपली लक्ष्मी मानली जाते. पैसा हा आपल्याकडची एक प्रकारची लक्ष्मीच असते. म्हणून आपण ही चूक केली तर लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते आणि दरिद्रता, गरिबी ही आपल्या सर्वांच्या वाट्याला येते. आपल्या घरामध्ये दरिद्री ही प्रवेश करत असते, अलक्ष्मी प्रवेश करत असते. घरातील झाडूला देखील कोणाच्या दृष्टीस बघा पडू नये. आपल्या घरामधील झाडू किंवा केरसुणी कोणाच्या नजरेला पडू नये आपल्याला अशा ठिकाणी जी आहे तर ती ठेवायची आहे. सूर्य उगवण्याच्या आधीच आपल्या घरामधील केरकचरा आपण काढून घ्यायचा आहे. झाडलोट करून घ्यायची आहे घरातील स्त्रियांनी. या दिवशी मंदिरामध्ये देण्यासाठी सुद्धा काही जण झाडू खरेदी करून आणतात, तर तो सुद्धा आपण झाडू खरेदी करून आपल्या घरामध्ये घेऊन येऊ नये, हे देखील चुकीचं आहे. मंदिरात झाडू दान करणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे. पण या झाडूचं मंदिरात दान करण्यासाठी ठराविक दिवस किंवा ठराविक तिथी असतात, आणि मकर संक्रांतीचा दिवस हा आपण अजिबात यासाठी निवडायचा नाही. कोणतंही दान असू द्या, त्यात आपण झाडू हा कधीही द्यायचा नाही संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये. अलीकडे बघा कन्यादान करताना देखील बऱ्याच वस्तू दिल्या जातात, पण पूर्वीची लोक जे होती तर ती बघा कन्यादानाचा विधी करताना त्यात काही वस्तू ज्या आहेत तर त्या खास करून किंवा आवर्जून देणं टाळत होती. त्यासोबतच बघा दुसरी वस्तू म्हणजे बरेच जण शनीची 7.5 जावी म्हणून तेलाचं देखील दान करतात. शत्रुपीडा असेल, शत्रू समस्या असेल, शत्रू त्रास असेल, अशा समस्या असल्यावर बघा शनिवारी शनी मंदिरात जाऊन गरजू व्यक्तींना तेलाचं दान करावं किंवा शनी मंदिरामध्ये दान करावं तेलाचं. शनीची 7.5 दूर होऊन त्यांचा आशीर्वाद आहे तर तो दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत, पण या पित्या पुत्रांचं बघा एकमेकांशी कधीही पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचं दान या दिवशी करू नये. तसेच महिला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात आणि दानामध्ये आपण खाद्यतेलाचं छोटंसं पॅकेट किंवा कोणत्याही प्रकारचं हेअर ऑइल असेल, सुगंधित तेलाची बाटली म्हणा देतात किंवा देण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर ती चूक तुम्ही सुद्धा टाळायची आहे. बऱ्याच वेळा महिला मकर संक्रांतीला हळदी कुंकू करताना वाण वस्तू देतात. त्यात संसारात आपल्याला उपयोगी पडतील अशा वस्तू आपण वाण म्हणून देतो किंवा वाटल्या जातात. त्यामध्ये बघा खिसणी असेल, बटाट्याचं साल काढण्याचं पिलर असेल, पिझ्झा कटर असेल, चाकू असेल किंवा सेफ्टी पिना असतील, सुई धागा असेल, म्हणजे एक प्रकारचं लोखंड किंवा टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या आपण कधीही दान करायच्या नाहीत. यामुळे आपल्या कुंडलीतील केतू आणि राहू जो ग्रह आहे तर तो खराब होतो, कमकुवत होतो. म्हणून अशा वस्तू आपण कधीही वाण म्हणून देऊ नयेत. त्यानंतर बघा कपडे. आता संक्रांतीचा सण जो आहे तर त्या सणाला अनेक जण दान करतात. आता बघा त्यामध्ये वाण म्हणून आपण कापडी रुमाल किंवा इतर काही कापडी वस्तू असतील तर ते एकमेकींना देत असतो किंवा सुवासिनींना वाण म्हणून देतो किंवा दान करत असतो. संक्रांतीचा आणि किंक्रांतीचा दिवस सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत कपडे दान केली तरीही चालतात, ते शुभ मानलं जातं. कारण मकर संक्रांतीला खूप थंडी असते आणि या वस्तू ज्या आहेत तर त्या दान करताना आपण ब्लँकेट, चादर अशा उबदार कपड्याचं दान केलं गरजू व्यक्तींना तर त्यांचे आशीर्वाद हे नक्कीच आपल्याला मिळत असतात. पण बघा आपण बऱ्याच वेळा काय करतो, या दान करायचं आहे म्हणून दान करण्यासाठी आपण आपल्या घरामधील थोडेफार दिवस आपण जे कपडे वापरलेले असतो तर असे कपडे गरजू व्यक्तींना देतो किंवा आपल्या घरामधील थोडेफार खराब झालेले उबदार कपडे असतील किंवा ब्लँकेट असेल, चादर असेल तर अशा वस्तूंची निवड करतो. तर आपण वापरलेले जे कपडे आहेत तर ते आपण कधीही दुसऱ्या व्यक्तीला जे आहे तर ते दान करू नयेत. यामुळं आपल्या कुटुंबात आजारपण येऊ शकतं,
आणि आपल्याला दान करताना अगदी छोट्या वस्तूचं करा, छोट्या कपड्यांचं करा, जास्त मोठं करावं असं म्हणजे ब्लँकेट, चादर अशा वस्तूंचं करावं असं नाही. फक्त त्या नवीन असाव्यात, दररोज त्या व्यक्तीच्या उपयोगामध्ये येणाऱ्या असाव्यात अशा वस्तूंचं आपण दान करावं. आता बघा, बऱ्याच वेळा महिला ज्या आहेत तर त्या वाण वस्तू खरेदी करताना बऱ्याच बायका नेहमी एक चूक करतात बघा, की त्या प्लास्टिकच्या वस्तूंची निवड करतात. अगदी स्वस्तात मस्त अशा प्लास्टिकच्या वस्तू घरी घेऊन येतात आणि वाण म्हणून देऊन टाकतात. पण पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार वाण म्हणजे काय बघा, तर आपण जे सुगड पूजन करतो तर त्या सुगड पूजनामध्ये, त्या सुगडामध्ये भरलेल्या जे भाज्या आहेत, तिळगुळ आहेत, तर हे जे वस्तू ज्या आहेत तर त्या वाण मानल्या जातात, याला वाण म्हणतात. पण अलीकडे या वाणाचं रूपांतर आपल्याकडे बघा वस्तू देण्यामध्ये झालेलं आहे आणि या वस्तूंची जागा दुसऱ्याच वस्तूंनी घेतलेली आहे. तर मध्ये बघा आपलं शास्त्र काय सांगतं, तर दान कोणतं करायचं संक्रांतीच्या पर्व कालामध्ये? सोने, चांदी, पितळ, तांबे किंवा गाय या ज्या वस्तू आहेत किंवा तिळपात्र, तिळाचं भांडं याचं दान करावं, हे आपलं शास्त्र सांगतं. तर अशा पद्धतीनं आपण दान जर आपल्याला करणं शक्य होत नाही, आता सर्वांनाच बघा पितळे, सोन्या चांदीच्या वस्तू किंवा इतर कोणतेही वस्तू असतील तर ते दान करणं सर्वांना शक्य होत नाही, तर आपल्या कुवतीप्रमाणे आपण दान करावं. फक्त तिळगुळ जरी दान केलं या दिवशी तरीही चालतं. पण धातूंचं दान करताना बघा सोने, चांदी, पितळ, तांबे याच 4 धातूंची निवड आपल्याला करायची.